नमस्ते, मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी बनवणार आहे बघा व्हेज फ्राईड राईस। त्याच्यासाठी बघा मी तर तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घेतले, थोडेसे भिजवून पण घेतलेत। आता याला आपण थोडंसं हलकंसं शिजवून घ्यायचंय। हे बघा इथं टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय। आता याच्यात बघा मीठ टाकते, थोडंसं जास्त टाकते म्हणजे आपल्याला तांदूळाला काढून घ्यायला लागतात। आता याच्यात थोडंसं लिंबाचा रस पिळणार आहे बघा। हे बघा लिंबाचा रस टाकल्याने काय होतं, भात एकदम मोकळा आणि पांढरा शुभ्र होतो एकदम मस्त। हे बघा आता मिक्स करून घेणार आहे मी सगळं। हे इथे बघा आता पाण्याला उकळी आली आहे, आता मी तांदूळ टाकणार आहे ह्याच्यात। हे बघा आणि मी तांदूळ असं शिजवून घेणार आहे, ना कच्चे ना असं काय ठेवणार, जसे आपल्याला तांदूळ शिजतात तसं शिजवून घेणार आहे। हे बघा आणि नंतर एक्स्ट्राचं पाणी आपण काढून टाकायचं। पण आता आपण हे तांदूळ असे शिजवून घ्यायचे, जो झाकण वगैरे काय ठेवायचं ना। हे बघा भात पण मस्त असं शिजवून घेतलाय बघा मी 3-4 मिनिटं। हे बघा ना कच्चा ना काय। आता ह्याला मी चाळणीमध्ये काढून घेणार आहे बघा। इथं चाळणी ठेवली आहे आणि चाळणीत काढल्यानंतर पंख्याच्या हवेशीर मस्त आपण थंड होऊ देऊ भात ह्यो। हे बघा भात असा काढून घेतलाय बघा चाळणीमध्ये मस्त आता, आणि याला पूर्ण थंड होऊ देणार आहे पंख्याच्या हवेशीर, म्हणजे मस्त असा मोकळा मोकळा होईल भात अजून। हे बघा हे बघा आता मी इथं भाज्या घेतल्यात बघा। हिरवी मिरची घेतली बारीक चिरून, आणि कोथिंबीरच्या तर काड्या घेतल्यात, लसूण अद्रक घेतलंय, शिमला मिरची गाजर घेतलंय, पत्तागोबी आणि बीन्स घेतली आहे। आता आपण या भाज्या परतून घ्यायच्यात तेलामध्ये। आणि इथं बघा मी मोठीशी कढई घेतली असं, म्हणजे भात आपल्याला असं मन मोकळ्याने असा परतायला आला पाहिजे म्हणून मोठीच कढई घेतली आहे। तेल टाकून घेतलं याच्यात, तेल बी गरम करून घेतलंय चांगलं। आता हे अद्रक लसूण आणि कोथिंबीरच्या काड्या आपण परतून घेऊया। हे बघा आता हिरवी मिरची घेतली मी अशी बारीक चिरून घेतली आहे, ही पण मिरची परतून घेऊ। आता याच्यात टाकणार आहे बघा मी कांदा घेतला असं बारीक चिरून, तो पण टाकणार आहे आता ह्याच्यात। हे बघा आणि आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे। आणि गॅस असं मोठाच ठेवलाय मी, म्हणजे कसं ना पाणी न सुटलं पाहिजे भाज्यांना, असं एकदम मस्त असं क्रंची राहतात भाज्या। हे बघा आता याच्यात मी बीन्स टाकून घेणार आहे आणि गाजर, हे दोन्ही आपल्याला एक संग असं मिक्स करून परतून घ्यायचं आहे बघा। हे बघा असं परतून घ्यायचं चांगलं याला। नंतर टाकणार आहे मग पत्तागोबी शिमला मिरची। हे बघा आता पत्तागोबी आणि शिमला मिरची पण मी परतून घेणार आहे। तर शिमला मिरची पण टाकते आणि आपल्याला भाज्या पण परतून घ्यायच्या। आता याच्यात थोडंसं मी मीठ टाकणार आहे, आणि मी भात शिजवताना पण मीठ टाकलं होतं म्हणून आता भाज्यात थोडंसं मीठ टाकणार आहे। हे बघा आता भाज्या पण आपल्याला मस्त परतून घेऊ आपण। आता भाज्या पण अशा मस्त परतून घेतल्यात बघा मी। आता याच्यात आपण हा भात घेतलाय बघा थंड करून शिजवून, मस्त थंडगार करून घेतलाय। आता भात टाकून देऊ याच्यात, म्हणून मी मोठी कढई घेतली आहे, म्हणजे याच्यात कसं असं पूर्ण असं मिक्स करायला येतं आपल्याला। आता याच्यात टाकायची आपल्याला ही शेजवान चटणी, जेवढं तिखट पाहिजे तसं टाकायचं, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे मिक्स करून घेऊ, आणि आपल्याला कसं हलक्या हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। हे बघा असं मस्त मोकळं असं मिक्स करता येते, मोठं भांडं घेतलं का। हे बघा अजून थोडीशी मी चटणी टाकणार आहे शेजवान, तुम्हाला जसं पाहिजे तिखट कमी जास्त करू शकता। हे बघा आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। हे बघा भात पण किती मस्त असा मोकळा मोकळा झालाय। हे बघा मस्त असा परतून घेतलाय बघा भात पण मी भाज्यांसोबत एकदम मस्त असा। हे बघा एकदम अशी मोठी कढई आहे म्हणून मन मोकळा असं परतायला येतं। आता याच्यात वरतून परत मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते, तुम्हाला कांद्याची पात टाकायची टाकू शकता, मी काय टाकली नाहीये। आता गॅस करते बंद। हे बघा मस्त बनवून तयार झाला आपला व्हेज फ्राईड राईस। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा।